मंदिर एकदम छान दिसतंय आणि खालचं पूर्ण बाग सारसबाग एकदम सुंदर दिसते आणि निसर्गरम्य वातावरण आहे। टू माय यूट्यूब चॅनल आणि आज आपण आलेलो आहे सारसबागेमध्ये आणि इथे गणेशाचे मंदिर आहे। आपण तिथलं दर्शन घेऊयात। मी तुम्हाला पूर्ण बाग दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तळ्यातला गणपती असलेले सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे। पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होता। श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन 1750 साली आंबिलोड्याच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आणि तलावाचे काम सन 1750 ते 1753 या कालावधीपर्यंत चालले होते। त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे 25 एकर एवढे विस्तीर्ण होते। या तलावाचा उपयोग नौका विहारासाठी करण्यात येत होता। तलावात सारस पक्षी सोडले होते। तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे 25,000 चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले। त्यानंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक सारसबाग असे नाव ठेवले। गाईज आम्ही 12 वाजता आलेलो आहे, त्यामुळे इथे बाग सध्याला बंद आहे, त्यामुळे मला पूर्ण दाखवता नाही येणार। सो तुम्ही इथूनच बघून घ्या। नंतर मी नेक्स्ट टाइम कधी आले ना त्यावेळेस मी पूर्ण दाखवेल। श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन 1784 साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली। साहजिकच पर्वती, सारसबाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली। व्हिडिओ अजून संपलेला नाहीये, खूप इंटरेस्टिंग अजून बाकी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। तर चला बाग आणि मंदिर परिसर एक्सप्लोर करूयात। इकडे गणेश दर्शन संग्रहालय आहे आणि आता म्हणजे आतमध्ये गणेशाच्या मूर्त्या आहेत। आतमध्ये प्राचीन अशा गणेशाच्या मूर्त्या आहेत, पण आता आमच्याकडे टाइम पण कमी आहे, त्यामुळे आम्ही पुढे जाणार आहे। इकडे श्रीमंत पेशवाचं बाग मंदिराचा परिसर अत्यंत निसर्गरम्य वातावरणात आहे। खूप छान वाटतंय सगळं। चहूबाजूंनी पूर्ण झाडी असल्यामुळे म्हणजे सारस बागेत मध्ये गणपतीचं मंदिर असल्यामुळे खूप सुंदर आहे। हे शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे। मंदिर एकदम छान दिसतंय आणि खालचं पूर्ण बाग सारसबाग एकदम सुंदर दिसते। हो, स्वातंत्र्यपूर्व काळात 1861 च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे नगरपालिकेकडे देण्यात आल्या। त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली। पुणे नगरपालिकेकडून साधारण सन 1966 साली तलावाचे जागेत उद्यान विकसित करण्यात आले।